नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर आता या प्रकरणात मकोका अंतर्गत कारागृहात असणाऱ्या वाल्मिक कराडच्या वकिलांकडून दोषमुक्तीचा अर्ज करण्यात आलाय. त्यावर आता या प्रकरणातील फिर्यादींनी आपापले म्हणणे न्यायालयात अर्जाद्वारे मांडले असल्याची माहिती सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे. वाल्मिक कराडने जो दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे त्याबद्दल फिर्यादींनी आपले म्हणणे दाखल केले असून सीआयडी एसआयटी कडून दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. त्यात खंडणी ते खून हे दोन्ही प्रकरणे एकत्रित आहेत. त्यामुळे खंडणीतूनच हा खून झाल्याचे सिद्ध झाले. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे असल्याचं फिर्यादीने आपल्या अर्जात म्हटले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात गुंतलेल्या या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा होणार आहे. त्यातून कोणीच सुटणार नाही. आवासा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देखील कठोरातील कठोर शिक्षा व्हावी असेच म्हणणे असल्याचं सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणालेत. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बीड येथील विशेष मकोका न्यायालयात अर्ज दाखल केला असून या अर्जावर सुनावणी होणार आहे. मकोका कायद्याअंतर्गत असणाऱ्या काही कलमामध्ये आरोपीच्या संपत्तीची जप्तीही करता येते. त्यामुळे आता 17 तारखेला वाल्मिक कराडच्या संपत्तीच्या जप्तीवर काय निकाल समोर येते हे महत्वाचं राहणार आहे. वाल्मिक कराडच्या वकिलानं मकोका अंतर्गत दाखल केलेल्या आरोपांपासून मुक्तता मिळावी यासाठी डिस्चार्ज अर्ज दाखल केला होता. या अर्जावर 17 जून रोजी सुनावणी होणार आहे.